गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. SM क्लासेस या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा, जिला आपण टॅट एक्झाम असेही म्हणतो, तर या एक्झाममधील अत्यंत महत्त्वाचा असणारा टॉपिक तो म्हणजे मराठी व्याकरण. तर मराठी व्याकरणासंदर्भात 2017मध्ये झालेली जी काही टॅट एक्झाम आहे, तर त्यामधील पेपर क्रमांक 4मध्ये मराठी व्याकरणासंदर्भात आलेले अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, की जे तुम्हाला येणाऱ्या टॅट एक्झाम 2025साठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. तर मग फर्स्ट क्वेश्चन आहे, एक या शब्दाची संधी सोडवा. ऑप्शन नंबर फर्स्ट आहे ए प्लस केक, ऑप्शन नंबर सेकंड आहे एक प्लस केक, ऑप्शन नंबर थर्ड आहे एक प्लस एक, ऑप्शन नंबर फोर्थ आहे एक प्लस एक. तर या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन नंबर फोर्थ, म्हणजे एक या शब्दाची संधी कशी होईल, तर ऑप्शन नंबर फोर्थ हे आन्सर आहे. एक प्लस एक इज इक्वल टू एक. क्वेश्चन नंबर सेकंड आहे, पुढील जोड शब्द पूर्ण करा. लालन पुढे डॉट डॉट. तर ऑप्शन नंबर फर्स्ट आहे चालन, ऑप्शन नंबर सेकंड आहे पालन, ऑप्शन नंबर थर्ड आहे मालन, ऑप्शन नंबर फोर्थ आहे बालन. तर या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन नंबर सेकंड पालन, म्हणजे लालन पालन. नेक्स्ट क्वेश्चन आहे, उपेक्षा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. ऑप्शन नंबर फर्स्ट आहे कळकळ, ऑप्शन नंबर सेकंड आहे अवेर, ऑप्शन नंबर थर्ड आहे आस्था, ऑप्शन नंबर फोर्थ आहे आशा करणे. तर या क्वेश्चनचं आन्सर आहे ऑप्शन नंबर सेकंड अवेर, म्हणजे उपेक्षा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे, अवेर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पुढील म्हण पूर्ण करा. गाढवाला गुळाची डॉट डॉट काय. तर हे सगळ्याला आपल्याला माहिती आहे किंवा ही म्हण आपण बऱ्यापैकी वापरतो दैनंदिन जीवनामध्ये. तर ऑप्शन नंबर फर्स्ट दिलेला आहे बघा बुद्धीची, ऑप्शन नंबर सेकंड आहे घोड्याची, ऑप्शन नंबर थर्ड आहे गुळाची आणि ऑप्शन नंबर फोर्थ आहे मिठाची. तर आपल्याला आन्सर काय सांगता येईल, ऑप्शन नंबर थर्ड, गाढवाला गुळाची चव काय. नेक्स्ट क्वेश्चन आहे, त्याने वाहती नदी पोहून पार केली या वाक्यातील विशेषण ओळखा. ऑप्शन नंबर फर्स्ट आहे वाहती, ऑप्शन नंबर सेकंड आहे नदी, ऑप्शन नंबर थर्ड आहे पोहून आणि ऑप्शन नंबर फोर आहे पार. तर त्याने वाहती नदी पोहून पार केली या वाक्यातील विशेषण कोणतं आहे, वाहती, म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट हे आपलं काय आहे, आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हात धुवून मागे लागणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय. ऑप्शन नंबर फर्स्ट आहे पिच्छा पुरवणे, ऑप्शन नंबर सेकंड आहे पाठपुरावा करणे, ऑप्शन नंबर थर्ड आहे वरील दोन्ही बरोबर आणि ऑप्शन नंबर फोर्थ आहे दोन्ही चूक. तर बघा, हात धुवून मागे लागणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होईल, ऑप्शन नंबर फर्स्ट काय आहे पिच्छा पुरवणे, म्हणजे पिच्छा पुरवणे हा आपण काय होईल त्या वाक्यप्रचाराचा अर्थ होईल. आणि ऑप्शन नंबर सेकंड काय आहे पाठपुरावा करणे, म्हणजे हात धुवून मागे लागणे म्हणजे पिच्छा पुरवणे किंवा पाठपुरावा करणे. म्हणून या ठिकाणी आन्सर काय होईल, ऑप्शन नंबर थर्ड वरील दोन्ही बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी अशुद्ध वाक्य कोणते. ऑप्शन नंबर फर्स्ट आहे त्यांच्यासोबत वासुदेवराव रंगमंचामध्ये जायला निघाले, ऑप्शन नंबर सेकंड आहे शब्द हे आपल्या सोयीसाठी असतात, ऑप्शन नंबर थर्ड आहे सभागृहातील गर्दी पाहून त्यांना आनंद झाला, ऑप्शन नंबर फोर्थ आहे त्यांचा नुसता परिचय छापण्यात आला होता. आता बघा, ऑप्शन नंबर फर्स्ट, ऑप्शन नंबर सेकंड, ऑप्शन नंबर थर्ड आणि ऑप्शन नंबर फोर्थ जर पाहिले तर सेकंड नंबर, थर्ड नंबर आणि फोर्थ नंबर ऑप्शनची जी काही वाक्य आहेत तर ती वाक्य कशी आहे, शुद्ध वाक्य आहेत. आणि ऑप्शन नंबर फर्स्टचा जर विचार केला तर ते कसं आहे, अशुद्ध वाक्य आहे. काय म्हटलेलं आहे, त्यांच्यासोबत वासुदेवराव रंगमंचामध्ये जायला निघाले. आता रंगमंचामध्ये होऊ शकत नाही, थोडक्यात काय होऊ शकतो, त्यांच्यासोबत वासुदेवराव रंगमंचावर जायला निघाले. म्हणून ऑप्शन नंबर फर्स्ट जे काय वाक्य आहे तर ते काय आहे, अशुद्ध वाक्य आहे. म्हणून या ठिकाणी आन्सर काय होईल, ऑप्शन नंबर फर्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा. ऑप्शन नंबर फर्स्ट आहे रोकड, ऑप्शन नंबर सेकंड आहे रोग, ऑप्शन नंबर थर्ड आहे रोंग आणि ऑप्शन नंबर फोर्थ आहे रोगी. तर ऑप्शन नंबर फर्स्ट हे काय आहे आपल्या क्वेश्चनचं आन्सर आहे. म्हणजे स्त्रीलिंगी असेल तर काय वापरलं जातं,
ती वापरलं जातं, म्हणून ती रोकड आपण काय करू शकतो, म्हणू शकतो. म्हणून या ठिकाणी रोकड हा शब्द काय आहे, स्त्रीलिंगी आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, तजेला या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? ऑप्शन नंबर फर्स्ट आहे टवटवीत, ऑप्शन नंबर सेकंड आहे अवकळा, ऑप्शन नंबर थर्ड आहे निकड, ऑप्शन नंबर फोर्थ आहे कांती. तर तजेला या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होईल? ऑप्शन नंबर सेकंड अवकळा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? आता जबाबदारी हा शब्द दिलेला आहे. मग ऑप्शन नंबर फर्स्ट, ऑप्शन नंबर सेकंड, ऑप्शन नंबर थर्ड आणि ऑप्शन नंबर फोर्थ आपण जर नीट पाहिले तर यामध्ये आपल्याला शुद्ध शब्द कोणता दिसेल जबाबदारी हा? तर ऑप्शन नंबर फोर्थ. म्हणजे या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन नंबर फोर्थचा जो जबाबदारी शब्द आहे तो शब्द काय आहे? शुद्ध शब्द आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, वायफळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? ऑप्शन नंबर फर्स्ट आहे निरर्थक, ऑप्शन नंबर सेकंड आहे पोकळ, ऑप्शन नंबर थर्ड आहे एक प्रकारचे फळ आणि ऑप्शन नंबर फोर्थ आहे सारयुक्त. तर वायफळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होईल? सारयुक्त. म्हणजे ऑप्शन नंबर फोर्थ हे आपल्या क्वेश्चनचं काय आहे? आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी शुद्ध वाक्य कोणते? ऑप्शन नंबर फर्स्ट आहे शिक्षा म्हणजे काय याची प्रचिती यायला लागली, ऑप्शन नंबर सेकंड आहे शिक्षा म्हणजे कसे याची प्रचिती यायला लागली, ऑप्शन नंबर थर्ड आहे शिक्षा म्हणजे काय याला प्रचिती यायला लागली, ऑप्शन नंबर फोर्थ आहे शिक्षा म्हणजे कसे याला प्रचिती यायला लागली. तर या ठिकाणी बघा शुद्ध वाक्य कोणते विचारलेलं आहे? ऑप्शन नंबर सेकंड, ऑप्शन नंबर थर्ड आणि ऑप्शन नंबर फोर्थचा जर आपण विचार केला तर ते काय दिसत आहेत? वाक्य आपल्याला अशुद्ध वाक्य दिसत आहेत. आणि ऑप्शन नंबर फर्स्ट जर विचारात घेतला शिक्षा म्हणजे काय याची प्रचिती यायला लागली तर हे काय आहे? शुद्ध वाक्य आहे. म्हणून या ठिकाणी आन्सर आपलं कोणतं होईल? ऑप्शन नंबर फर्स्ट. ऑप्शन नंबर फर्स्टचं जे वाक्य आहे तर ते वाक्य काय आहे? शुद्ध वाक्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, बेढबळ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? ऑप्शन नंबर फर्स्ट आहे बेडोल, ऑप्शन नंबर सेकंड आहे सुस्वरूप, ऑप्शन नंबर थर्ड आहे सुरेख, ऑप्शन नंबर फोर्थ आहे नाजूक. तर बेढब या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता होईल? बेडोल. म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता? ऑप्शन नंबर फर्स्ट आहे जळजळ, ऑप्शन नंबर सेकंड आहे जळखळ, ऑप्शन नंबर थर्ड आहे जळफळाट, ऑप्शन नंबर फोर्थ आहे जळमळणे. तर या ठिकाणी अशुद्ध शब्द विचारलेला आहे. मग ऑप्शन नंबर सेकंडचा जो शब्द आहे जळखळ तर तो शब्द काय आहे? अशुद्ध शब्द आहे. म्हणून ऑप्शन नंबर सेकंड हे आपल्या क्वेश्चनचं काय होईल? आन्सर होईल. या व्हिडिओमध्ये आपण 2017मध्ये झालेली जी काही टॅट एक्झाम आहे तर त्यामधील पेपर क्रमांक 4मध्ये मराठी व्याकरणासंदर्भात आलेले क्वेश्चन आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नंतरच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवरती प्रेस करा. थँक्यू.